अवघ्या काही दिवसात देशभरात नवरात्रीचा उत्सव आणि जल्लोष पाहायला मिळणार आहे। 9 दिवस चालणाऱ्या नवरात्रीच्या या महाउत्सवात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। दुर्गा देवीच्या सामर्थ्याची आणि शक्तीची आराधना केली जाते। या उत्सवादरम्यान पुष्कळ लोक अनवाणी उपवास करतात किंवा अनवाणी चालतात। मात्र असे करण्याचे कारण काय आणि यामुळे कोणते फायदे होतात, तसेच याला शास्त्रीय आधार काय आहे का, असे कधी प्रश्न तुम्हाला पडलेत का? त्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नवरात्र उत्सवामध्ये अनवाणी चालण्याचे धार्मिक आणि वैद्यकीय महत्त्व। नवरात्रीत केवळ महिला नव्हे तर काही पुरुष मंडळी देखील 9 दिवस पायात वाहन घालत नाहीत, म्हणजे चपला घालत नाहीत। नवरात्र उत्सवात अनवाणी चालण्याची पद्धत खूपच जुनी आहे, पण हिंदू सणांची खासियत म्हणजे हे सण केवळ धार्मिक नव्हे तर वैद्यकीय कारणांमुळे देखील साजरे करणे महत्त्वाचे मानले जाते। अनवाणी चालण्याचे धार्मिक महत्त्व। नवरात्रीमध्ये सर्वत्र धार्मिक वातावरण मानले जाते। या दरम्यान देवी दुर्गेचे वावर पृथ्वीतलावर होत असते असे मानलं जातं। तसेच आपण जेव्हा कधी मंदिरात तसेच एखाद्या पवित्र जागेत प्रवेश करतो तेव्हा अशुद्धता आणि मानसिक ओझे मागे सोडून देण्यासाठी पायातले शूज बाहेर काढतो। मंदिरात तसेच घरात चप्पल काढूनच प्रवेश करतो। मुळात पूर्वापार चालत आलेली जुनी परंपरा असून याद्वारे परिसर स्वच्छ करण्याची आणि पर्यावरणाशी संबंध जोडण्याची ही एक संधी माणसांना मिळते। अनवाणी चालण्याचे वैद्यकीय महत्त्व। आपल्या पायाचे तळवे असंवेदनशील असतात, ज्यात ॲक्युपंक्चर पॉइंट्स संपूर्ण शरीराशी जोडलेले असतात। अनवाणी चालण्याने शरीरातील ऊर्जा जमिनीशी संवाद साधते, रक्ताभिसरण सुधारते, विविध आजार दूर करते, उच्च रक्तदाब कमी होतो, तणावही कमी होतो, डोकेदुखी कमी होते, ऊर्जा वाढते, हृदयविकाराचा धोका कमी होतो, वजन नियंत्रित होते आणि हाडे मजबूत होतात। तर या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही 9 दिवस अनवाणी चालता त्यावेळी घडून येतात, जे तुमच्या भावी आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे। त्यामुळे केवळ नवरात्रीचे 9 दिवस नव्हे तर दररोज किमान 15 मिनिटे बागेत किंवा मोकळ्या जागेत अनवाणी चालण्याचे अनेक फायदे आहेत। नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कधी सुरू झाली आणि कशी सुरू झाली? नवरात्रीत अनवाणी चालण्याची सुरुवात घटस्थापनेच्या प्रथेपासून सुरू झाली। या दरम्यान घटाभोवती माती टाकली जाते आणि त्यात धान्यांची रुजवण केली जाते। त्यामुळे मातीचा स्पर्श होऊन भक्तांना निसर्गाशी जोडण्याची ही एक प्रथा आहे। मातीशी नाळ जोडली जावी आणि मातीशी आपला ऋणानुबंध कायम राहावा या हेतूने भाविक नवरात्रीत वाहन घालत नाहीत। या हेतूने भाविक नवरात्रीत चपला घालत नाहीत। त्याचप्रमाणे या काळात अनेक जण वाहनही चालवत नाहीत, तर जेवणात 9 दिवस कांदा, लसूण आणि नॉनव्हेज जेवणाचा त्याग करतात। या पद्धती केवळ शारीरिक लाभच देत नाहीत तर त्यामागचे मूल्यही शिकवतात। अनवाणी चालणे हे देखील याच प्रयत्नांशी संबंधित प्रथा आहे। थोडक्यात काय तर अनवाणी चालण्याचे आध्यात्मिक फायदे तर आहेच, सोबतच शारीरिक आणि पर्यावरण विकासासाठी देखील हे फायदेशीर आहे। अनवाणी चालण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घेऊयात। पहिला म्हणजे पायांचे स्नायू मजबूत होतात, तणाव कमी करण्यास उपयुक्तता होते। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।